निवडणूक जवळपास 2.5 वर्ष म्हणजे 30 महिने ती प्रलंबित होती आणि 19 डिसेंबर 2024 रोजी सभापती पदाची निवडणूक पार पाडली। बिनविरोध आणि सभागृहात एकमताने ठराव होऊन माझी सभापतीपदी माझी निवडणूक पूर्ण झाली। मी त्या पदासाठी सभापती म्हणून घोषित करण्यात आलं। पण एकंदरीतच सभापतीपद झाल्याच्या नंतर अधिवेशन संपलेलं आहे। प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर हा दौरा आयोजित केलेला आहे। सकाळी बाळूमामाचं दर्शन घेतलं, कोल्हापूर येथे अंबाबाईचं दर्शन घेतलं, त्यानंतर आरेवाडी येथे विरोबाचं दर्शन घेतलं आणि बारामती येथे जागृत देवस्थान मारुती कन्हेरी येथे त्यांचं दर्शन घेतलं आणि आता ही सभापती पदाची कारकीर्द सुरू होणार। पण महत्त्वाचं म्हणजे मी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर कन्हेरीच्या जागृत देवस्थान मारुती यांना मी निवडून आल्याच्या नंतर भेटायला येईल, नतमस्तक होईल, दर्शन होईल, घेईल, माझ्या मनोकामना पुऱ्या कराव्यात अशा प्रकारचं मी नवस केला होता। परंतु माझा अल्पशा मताने पराजय झाला आणि मी विधान परिषदेचा सदस्य असल्या कारणानं मी विधिमंडळाच्या सर्वोच्च पदावरती माझी निवड झाली। म्हणून जागृत देवस्थान मारुतीचं आणि मी इच्छा व्यक्त केली, मला आशीर्वाद दिला, परंतु थोडासा कमी पडला। तरी पण मी सर्वोच्च पदावर गेल्याच्या नंतर मी ठरवलं की आपण जाऊन दर्शन घेतलं पाहिजे। आपल्याला महत्त्वाच्या पदावरती नेमणूक मिळालेली आहे, निवड झालेली आहे आणि म्हणून आज बारामतीचा दौरा केला। दरम्यानच्या काळात आमदार रोहित पवार यांनी माझा नागपूर येथे सत्कार केला। त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आता जर सत्कार करायचा असेल तर माझा सत्कार घरी केला पाहिजे, कारण मी तुमचा सत्कार निवडून आल्यावर घरी केला होता। आता मी जरी निवडून आलो नाही तरी तुमची इच्छा माझा सत्कार करण्याची झाली आहे, तर मी माझ्या घरी तुमचा सत्कार केला तर तुम्ही माझ्या घरी सत्कार केला पाहिजे। त्यांनी कबूल केलं। मग मी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सत्कार स्वीकारला। पण आज दिवसभरामध्ये मी बारामतीला कालपासून बारामतीला येणार आहे असं कळून देखील आतापर्यंत त्यांच्याकडून काही निमंत्रण मिळालं नाही। पण शेवटी मी केलेला सत्कार जर त्यांना सत्कार करायची इच्छाच आहे तर घरी बोलून सत्कार केला पाहिजे आणि ही त्यांची संस्कृती त्यांनी जोपासली पाहिजे। विधान परिषदेचं पद रिक्त होतं, आता कुठली आव्हानं वाटतात तुम्हाला की सभापती पदात स्वीकारल्यानंतर? विधान परिषदेचं पद रिक्त होतं, पूर्ण बहुमत महायुतीचं आहे, कुठलीही आव्हानं वाटत नाही आहे आणि महायुतीचं विधानसभेमध्ये देखील बहुमत आहे, विधान परिषदेमध्ये देखील बहुमत आहे। परंतु बहुमताच्या जोरावरती कामकाज चालवायचे ही काही माझी मानसिकता नाही। शेवटी लोकशाही आहे, सत्ताधारी पक्ष की विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष आपला आपला अजेंडा चालवत असतो, विरोधी पक्ष सुद्धा महाराष्ट्रातले अनेक प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न असतो। त्यामुळे सत्ताधारी पक्ष असेल, विरोधी पक्ष असेल, चांगली चर्चा झाली पाहिजे, उच्च दर्जाची चर्चा झाली पाहिजे, त्याच्यातून कधीच चांगलं निघलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्याच्यातून न्याय आणि लाभ मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन सभागृह चालवण्याची माझी भूमिका आहे। राज्यात गेली 2 महिन्याभरात 2 घटना घडलेल्या आहेत, बीड असेल किंवा परभणी असेल। सभागृहामध्ये गोंधळ पाहायला मिळतो, या विषयावरून कसं टॅकल करतात? वाटतं की बीडमध्ये जी झालेली घटना आहे ती दुर्दैवी आहे, परंतु जे आरोपी आहेत त्यातले बरेचसे आरोपी पकडलेले आहेत। तडकाफडकी तिथले जे निष्क्रिय अधिकारी आहेत त्यांना सस्पेन्शन केलंय। SP सारख्या अधिकाऱ्याचं देखील तातडीने त्याची बदली केलेली आहे, उच्चस्तरीय चौकशी समिती नेमलेली आहे आणि उर्वरित आरोपी देखील त्याच्यामध्ये सापडतील आणि सरकारने जाहीर केलंय की कोणी चुकीचं वागत असेल, कायदा हातात घेतला गेला असेल आणि
तो जर दोषी असेल तर त्याच्या कठोर शिक्षा झाली पाहिजे. ह्या भूमिकेतून राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांनी भूमिका सभागृहामध्ये देखील बोलून दाखवली, सभागृहाच्या बाहेर देखील बोलून दाखवली आणि नुसतीच भूमिका बोलून दाखवली नाही तर त्या पद्धतीनं कृती देखील करायचं ठरवलेलं आहे. आज तुमची म्हणजे 2-3 दिवसापूर्वी तुमची सभापतीपदी निवड झाली. आता विधानसभेकडे मागं वळून बघताना कसं बघता? कारण तुम्ही नाराजी व्यक्त केली होती अजित पवार यांनी सभा घेतली नाही म्हणून. आज तुम्ही त्याकडे कसं बघता? मला वाटतं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दगाफटका झाला आणि ही पूर्वनियोजित नुरा कुस्ती होती आणि ही नुरा कुस्ती असल्या कारणानं मला लक्षात आलं नाही, परंतु निवडणुकीच्या निकालानंतर ही नुरा कुस्ती आहे असं वारंवार सांगण्यात आलं. भविष्यात ही नुरा कुस्तीची पूर्ण काळजी घेऊन 2029च्या निवडणुकीकडे मी पाहतो. म्हणजे आता पण तुमची नाराजी आहे जो घटना घडली किंवा जो प्रकार घडला त्या संदर्भात? नाराजी आहे म्हणण्यापेक्षा अल्पशा मताने पराजय झाल्याच्या नंतर कोणाची नाराजी असणारच. पण 2 भिन्न विरोधी पक्ष आणि 2 महाविकास आघाडी महायुती ही कर्जत जामखेडमध्ये आणि बारामतीमध्ये एकत्र आली ही विचारधारेला आणि वारसाला हरताळ फासणारी होती. साहेब, तुम्ही आता रोहित पवारांनी सत्कार करावा असं मत व्यक्त केलेले, पण ते कुठल्या घरी, कर्जत जामखेडला का बारामतीला? कारण 2 घर रोहित आहेत. पवारांनी माझा सत्कार केलाच आहे, परंतु मी सत्कार करतेवेळीच त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या घरी बोलून सत्कार केलेला आहे. आता मी निवडणुकीला जिंकलो नाही, परंतु मी सर्वोच्च पदावर गेलोय आणि तुमचं मन सांगते की माझा सत्कार करायचा. तुमचा सत्कार घ्यायला माझी काही हरकत नाही, पण तुम्ही माझ्या घरी, तुमच्या घरी पिंपळीला सत्कार केला पाहिजे आणि खरंच ती मग संस्कृती जोपासली असं म्हणता येईल. मंत्रिमंडळाचा विस्तार सभागृहामध्ये चांगली चर्चा झाली पाहिजे, सगळ्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे. कायदे पास होताना त्याचा निकष आणि त्याच्यावर बारकाव्याने गंभीर स्वरूपाच्या चर्चा झाली पाहिजे. सदोष असे कायदे तयार होताना ते कोणालाही अडचणीचे झाले नाही पाहिजे, जनतेला सोयीचे झाले पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेस सत्ताधारी पक्ष ऐकत नाही आणि विरोधी पक्ष एखादा मुद्दा उपस्थित करतो त्यावेळेस सभापतीच्या कामाची कसब लागत असते आणि म्हणून दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा समन्वय साधून सभागृह चालवण्याची भूमिका घ्यावी लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की जेवढ्या कालखंडामध्ये आता नागपूरचं अधिवेशन झालं तर मी योग्य आणि व्यवस्थितरित्या ते पार पाडलेलं आहे. भविष्य काळामध्ये देखील माझा तसाच प्रयत्न राहील. शेवटी वर्षभरामध्ये 3 अधिवेशनं होतात आणि 3 अधिवेशनाकडे राज्यातल्या संपूर्ण जनतेचं लक्ष लागलेलं असतं. चर्चा झाल्या, चर्चेतून मार्ग निघाला आणि ज्याचे प्रश्न आहेत, ज्याच्या अडचणी आहेत ते जर सरकारच्या माध्यमातून सकारात्मक उत्तर मिळाले तर त्यांना त्या प्रभावित घटकाला न्याय मिळत असतो. आणि म्हणून सभात्याग करणं आणि गोंधळ करणं हा काही त्याच्यावरती उपाय नाही आहे. माझं तेच कर्तव्य राहील की सभात्याग करण्यापेक्षा विरोधी पक्षांनी आपले प्रश्न व्यवस्थितरित्या मांडले पाहिजे, त्याच्यावरती सत्ताधारी पक्षाने समाधानकारक उत्तर आणि त्याच्यावरती ॲक्शन्स घेतल्या पाहिजेत. हीच भूमिका आपल्याला सभागृह चालवताना ठेवावं लागेल. आणि कायद्याच्या चौकटीमध्ये विधिमंडळाचं काम चालवणं हे देखील महत्त्वाचं आहे. सत्ताधारी पक्ष मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी मेजॉरिटी महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा आलेली आहे. विरोधी पक्षाकडे कुठलंही जे अपेक्षित संख्याबळ असावं लागतं ते नाही आहे आणि त्यामुळं विरोधी पक्षच त्यांचा होईल अशी स्थिती नाही. तथापि आता त्या संदर्भामध्ये मला वाटतं हा विधान परिषदेचा प्रश्न आहे, हा विधानसभेचा प्रश्न आहे आणि त्याच्यावरती राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी अतिशय स्पष्ट असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि सरकार, विरोधी पक्ष नेते आणि राहुल नार्वेकर अतिशय ॲडव्होकेट आहेत, हुशार आहेत, त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय करतील. आलं नाही, परंतु
निवडणुकीच्या निकालानंतर ही नोरा कुस्ती आहे असं वारंवार सांगण्यात आलं. भविष्यात ही नोरा कुस्तीची पूर्ण काळजी घेऊन 2029च्या निवडणुकीकडे मी पाहतो. म्हणजे आता पण तुमची नाराजी आहे जो घटना घडली किंवा जो प्रकार घडला त्या संदर्भात? नाराजी आहे म्हणण्यापेक्षा अल्पशा मताने पराजय झाल्याच्या नंतर कोणाची नाराजी असणारच. पण 2 भिन्न विरोधी पक्ष आणि 2 महाविकास आघाडी महायुती ही कर्जत जामखेडमध्ये आणि बारामतीमध्ये एकत्र आली ही विचारधारेला आणि वारसाला हरताळ फासणारी होती. साहेब, तुम्ही आता रोहित पवारांनी सत्कार करावा असं मत व्यक्त केलेले, पण ते कुठल्या घरी, कर्जत जामखेडला का बारामतीला? कारण 2 रोहित घर पवारांनी माझा सत्कार केलाच आहे, परंतु मी सत्कार करतेवेळीच त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या घरी बोलून सत्कार केलेला आहे. आता मी निवडणुकीला जिंकलो नाही, परंतु मी सर्वोच्च पदावर गेलोय आणि तुमचं मन सांगते की माझा सत्कार करायचा. तुमचा सत्कार घ्यायला माझी काही हरकत नाही, पण तुम्ही माझ्या घरी, तुमच्या घरी पिंपळीला सत्कार केला पाहिजे आणि खरंच ती मग संस्कृती जोपासली असं म्हणता येईल. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे, यामध्ये भाजपच्या मंत्र्यांना बंगले आणि सेनेच्या मंत्र्यांना फ्लॅट दिलेत अशी नाराजी त्या ठिकाणी मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून व्यक्त केली जाते. विस्तार झालेला आहे. 43 क्षमता असताना 42 मंत्री झालेले आहेत. कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी मेजॉरिटी मिळाली आहे. पूर्ण फुलफेज महाराष्ट्रात मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे. सगळ्यालाच दालनं आणि निवासस्थानं मिळणं कठीण आहे. आपल्या ज्या व्यवस्था आहेत त्या माध्यमातून त्यांची जशी मागणी होती तशी सिनियरिटीप्रमाणे त्यांना दालन आणि निवासस्थानं उपलब्ध करून दिलेली आहेत. मला वाटतं सरकार आहे जे आणखी कुणाला दालन मिळालं नसेल, कुणाला निवासस्थान मिळालं असेल ती उपलब्ध करून देतील. मला वाटतं याच्यात कोणाची नाराजी नाही. आता नाराजी असण्याचं कारणही नाही. गेल्या काही दिवसापासून क्राईम सातत्यानं महाराष्ट्रामध्ये वाढतोय. दुसरीकडे भाजपचेच आमदार असलेले बीडचे सुरेश धस असे म्हणतात, कोणत्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करतात? विरोधकाकडे कुठलेही मुद्दे नाही आहेत. विरोधक पहिल्यांदा तर ईव्हीएमवरती बोलला. ज्यावेळेस जिंकतात त्यावेळेस ईव्हीएम चांगलं असतं, ज्यावेळेस हारतात त्यावेळेस ईव्हीएम वाईट असतं. अशा पद्धतीने थम्पिंग मेजॉरिटी आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुती सेलिब्रेट करत असताना घटना घडलेल्या आहेत, कारवाई झालेली आणि म्हणूनसाठी अशा प्रकारचं सातत्याने विरोधी पक्षाच्या वतीनं मुद्दे सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर उपस्थित केलेले आहेत. परंतु सरकारने त्या संदर्भामध्ये कठोर अशी कारवाई करण्याची भूमिका ठरवली. आरोपी देखील अटक केलेले आहेत. त्यामुळं जे काही सकाळ दुपार संध्याकाळ भोंगे ओरडत आहेत त्यांचे पूर्ण निश्चित पडलेले आहेत. परंतु काही गोष्टींनी ते आपलं बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरेश धस हे तुमच्या पक्षाचे आमदार आहेत आणि तुम्ही त्यांच्या जिल्ह्यातली घटना आहे त्याच्यामुळं निश्चितच घडलेली घटनेवरती बोलणं आणि घडलेली घटना आहेच आहे, दुर्दैवीच आहे आणि त्यांना कठोर शासन झालं पाहिजे हीच सुरेश धसांची मागणी आहे आणि त्यामुळे ते बोललेले आहेत. आपण पण पैसे भरले होते इलेक्शन आल्यानंतर, त्याचं पुढं काय झालं? आता इलेक्शन कमिशनची त्याच्यावरती डायरेक्शन येणं अपेक्षित आहे आणि त्यानुसार पुढील कारवाई होईल. त्यामुळं ईव्हीएमवरती काही जर बेरजेमध्ये कोणाची मतं कोणा इकडं मोजली तिकडे मोजली, एखाद्या पेटीने इकडे तिकडे झालं आणि जर शंका असेल तर इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्समध्ये तुम्ही हरकत घेऊ शकता. पैसे भरून तुमची फेरमतदारी होऊ शकतो. हे विरोधी पक्ष असेल की सत्ताधारी पक्ष असेल सगळ्यांसाठी तो अधिकार आहे. मला शंका वाटली मी देखील पैसे भरलेले. त्याच्यामुळे आता निवडणूक आयोग याच्या संदर्भामध्ये आदेश काढेल आणि त्या पुढील त्याप्रमाणे कारवाई होईल. बीडमध्ये जी घटना घडली यानंतर आता बीडचा बिहार झाला आहे अशी टीका देखील आता विरोधकांकडून केली जाते. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरत आहेत असं देखील त्यांच्याकडून बोललं जातं. त्याला जोडून जात नाही की आजच खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्राची भीती वाटायला लागली असं त्यांनी वक्तव्य केलं. हे जे वक्तव्य करतात त्यांच्या कालखंडामध्ये साधू संताला सुद्धा सुट्टी दिली नाही. त्यावेळेस काय वाटत होतं? त्यामुळे विरोधात गेलं की रंग बदलायचा भोयऱ्या सरडासारखा. शेवटी वस्तुस्थितीला धरून जर बोललं आणि ते जर वास्तव चित्र लोकांसमोर गेलं तर तुमची देखील विश्वासार्हता वाढते. कुठलाही गुन्हा आणि कुठलाही
क्रिमिनल इन्सिडेंट हा गंभीरच असतो आणि त्या संदर्भामध्ये कठोर कारवाई झालीच पाहिजे, सरकारकडून अपेक्षित असते. परंतु परिस्थितीनुसार असं बोलणं हे तेवढ्या उंचीच्या माणसाला योग्य नाही आहे.